हॅलो राजा दादा, थोडासा बँड जास्त झाला यार, थोडं कमी कर थोडासा. हॅलो शेक 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 हॅलो हॅलो शेक शेक शेक. आवाज येतो का सर्वांना? आवाज येतोय? गणपती बाप्पा. आणि म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर माझे मित्र, प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय सन्माननीय विकासजी लांबोरे बुवा शाहिरांना विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर प्रथमतः शाहिरांनी आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन यायची. तेरी चाहतों में कितना तड़पे सावन भी कितने तुझ बिन बरसे हैं. जिंदगी में मेरी सारी जो भी कमी थी तेरे आ जाने से अब नहीं रही. सदा ही रहना तुम मेरे करीब होके, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से. मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से. आणि म्हणून हे रसिक राजा, ही विनवणी हा आजाद कामर तुझ्या चरणावर ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात असावं.
कि फेडू कसे मी रसिका या तुमच्या ऋणा तुझी सेवा करता हर्षा होतो मना अरे तुझ दीनाधार माझ्या जीवनाला तुझ्या बिन साध आज मी घालू तुला आणि म्हणून हे रसिक राजा हा अजाण पामर काय म्हणतोय बघ की अर्पी तुही काया अरे धरावी तू छाया मी आलो तुझ्या पाया आज या समारंगणा अरे अर्पी तुही काया धरावी तू छाया आलो तुझ्या पाया मी या समारंगणा स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वासाराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून महाराष्ट्रात झाल्यावर शिवछत्रपती शंभूराजांना मानाचा मुद्रा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुद्रा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा धान्यवाद हिंदुस्थानी सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुद्रा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आणि मुंबा देवीला त्रिवार वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन विरार मॉल माहिती ग्रुप आयोजित शक्ती आणि तुरा असा नाताचा जन्मी सामना आयोजित करण्यात आलेला आहे।
तरी या ठिकाणी शक्तिवाले श्री झोलाई कुटुंबी नाट्य मंडळ तसेच कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाही राजेश निकम मुक्काम सवेने तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुखदाई देवी नृत्य कला पथक अटूर पोहागार मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून सर्वप्रथम लाख लाख धन्यवाद देऊ इच्छितो विरार बॉईज आणि मैत्री ग्रुपचे सर्व पदाधिकारी जे सदस्य आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला प्रथमतः लाख लाख धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो या आजान कलाकाराला या सेवेची संधी दिली. आणि म्हणून खास करून आभार माने या मंडळाचे पदाधिकारी माझे बंधू सर्वांनी प्रवीण दादा डोईफोडे दादांनी मला वाटतं एप्रिल मे मध्ये मला फोन करून सांगितलं होतं की शाहीर असा असा कार्यक्रम करायचा आहे आणि निश्चित मित्रांनो आज तो योग आलेला आहे. म्हणून सर्वप्रथम माझे बंधू प्रवीण दादा डोईफोडे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो आजचा हा कार्यक्रम मी ज्यांच्या साथीने ज्यांच्या सोबतीनं पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार ढोलकीपटू नागेश दादा किडवकर, त्याचप्रमाणे ढोलकला मला ज्याच्या साथ मिळतो माझा भाऊ नयन किडवकर, तसेच बेंजोला मला आज साथ देतात माझे बंधू सौरभ दादा देवरुखकर, त्याचप्रमाणे कीबोर्डला मला आज साथ देतात माझे बंधू मिलिंद दादा पायकोडी, त्याचप्रमाणे ऍक्टोपॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताळे आणि आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझे बंधू आणि कोकणातील एक नामवंत साऊंडवाले सर्वांच्या परिचयाचे आमचे राजू दादा पड्याल आणि त्यांचे संपूर्ण सहकारी याला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये एक प्रतिष्ठित मान्यवर तसेच कोकण कलामंच या कलामंचाचे सर्व कलाकार तसेच या मंडळाचे सर्व माझे आधारस्तंभ सन्माननीय दिनेशजी सुरकणकर साहेबांच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत आणि शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे संदीपजी सावंत माऊली, गोपाळजी कारंडे, संजय दादा कांबळे आणि निलेश दादा शिपले ही मान्यवर मंडळाच्या या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आहे. या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझा मित्र परिवार मी गेल्या वर्षी त्यांचा कार्यक्रम केला होता ते वडद हसोळ मंडळाचे सदस्य मनोज दादा गोंडल देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच माझे बंधू राजापूर तालुक्याचे सुपुत्र कुणाल दादा घाडी देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि माझे मार्गदर्शक सन्माननीय दीपक दादा कारकर आणि पानगुडी देवी कला मंचाचे काही पदाधिकारी काही सदस्य आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, या देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये जर कोणी शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग, कलाकार वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी माझे गुरुवर्य, माझा मित्र परिवार, माझा शिष्य वर्ग, या ठिकाणी चाहता वर्ग आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करून आता आहे ना गणपती मानाचा आहे. माझं प्रतिस्पर्धी शाहीर गाजलेलं, वाजलेलं आणि मागणा पूर्ण भाजलेलं सन्माननीय विकासजी दामोरे बुवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवा अगदी हवा तसा घ्या हा मुजरा माझा. आणि म्हणून मित्रांनो अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा रंगदेवतेला त्रिवार मानाचा मुजरा करून माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटजीच्या चरणावरती नतमस्तक होऊन गोपादेवीला वंदन करून प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय
सूर्य ज्योति समप्रभ निर्विघ्नं कुर्मे सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून की रसिक राजा, अरे आज ही छोटीशी नौका तुझ्या आशीर्वादानं या जनसागरामध्ये तरंगत आहे. आज जे काही दिलं आहे ती फक्त तुझी पुण्याई आहे. आणि म्हणून हे रसिक राजा, अरे मी आज ही छोटीशी नौका तुमच्या समोर ही कला सादर करतोय. पण माझं दैवत तू आहेस, माझा माता पिता तू आहेस. म्हणून ती स्तवन तुझ्या चरणावटी ठेवतो रसिका. म्हणायचं आहे काय लक्षात राहावं. तुझ्यासाठी हे रसिका, अरे तुझ्यासाठी रसिका मी सदैव या सभारंगणी गात राहीन. मग तुझ्या आशीर्वादाची रसिका, अरे मी सदैव वाट पाहीन. मग तुझी सेवा करता रसिका, तुझी सेवा करता रसिका, आज विलंबून जाईल. मग सदैव तुझ्या चरणात रसिका, अरे मी हे माय बाबा, आज तुझा आणि माझं जे माय पित्याचं, जे माय लेकाचं जे नातं जुळालेलं आहे, हे नातं कायम टिकून राहू दे. म्हणून ईश्वरा, हे रसिक राजा, ही स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात ठेव की तुमच्या अहो बंध जुळाले. का हे तुमच्या मायेत आत इथे बंध जुळाले. आज रसिका मला, आज रसिका मला, हे तुझे प्रेम मिळाले. आज रसिका मला, हे तुझे प्रेम मिळाले. 1, 2, 3, 4. तुमच्या मायेचे आज हे बंध जुळाले, तुमच्या मायेचे
बंध जुळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले 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 तुमच्या मायेत यादने बंध जुळाले तुमच्या मायेत यादने बंध जुळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले 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 माय बापा परी ही तुझी माया वेगळी पाठी कृपेची छाया माझ्यासाठी तू आहे ते कराया सेवा करण्या मी आलो तुझ्या पाया सेवा करण्या मी आलो तुझ्या पाया या कलेचा तू शास्त्र आहे आज कळाले या कलेचा तू शास्त्र आहे आज कळाले आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले 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 बंधू प्रेमाची तूच दिली साथ जीवा भावात तुमचं माझं नातं एक संकटावरी केली माता तव चरणावरी मी गीत गात तव चरणावरी गीत गात तव चरणावरी गीत गात साचे मन वळाले तुझ्या सेवेत राजसाचे मन वळाले आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले 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 तुमच्या मायेत रातले बंध जुळाले तुमच्या मायेत रातले बंध जुळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले 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 आज रसिका हे तुझे प्रेम मिळाले बोल श्री गणपती गजानन महादेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदानाथ घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा
सवन या ठिकाणी झालेला आहे. मला वाटतं आजच्या कार्यक्रमासाठी माझे मित्र आणि तोरे मला एक ख्यातनाम शाहीर आदरणीय सचिनजी धुमत माळू देखील गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. तसेच माझे बंधू तोरेवाले शाहीर दादा नाव दिनेश सदा मोरे घाणेकर बुवांचे शिष्य आहेत. दादा देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तोरेमाले एक नामवंत शाहीर योगेशजी कास्कर माळू देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे. कोकण कला मंच प्रस्तुत मुंबई या नमन मंडळाचे निर्माते सन्मान्य दिनेशजी कुलकर्णी साहेब सर्व कलावंत व कलाकारांना प्रोत्साहन देऊन कलाकारांच्या सदैव पाठीशी उभे राहून आपली कला जिवंत राहिली पाहिजे हे उद्दिष्ट कायम डोळ्यासमोर ठेवून कलाकारांवर आणि कलेवरती नितांत प्रेम करणारे तसेच नवीन गायकांच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करून लोकांपर्यंत नवीन गाणी आणि गायकाचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणारे नवनवीन कलाकार आपल्या समोर उदयास आणणारे तसेच सर्व कलावंत आणि कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कापडगावचे सुपुत्र आदरणीय श्री दिनेशजी कुलकर्णी साहेब तसेच या कलामंचाचे मार्गदर्शक सन्मान्य संदीपजी सावंत माऊली गोपाळजी गीतकार गोपाळजी कारंडे साहेब तसेच शाहीर संजयजी कांबळे निलेशजी झेपले तसेच संपूर्ण कोकण कला मंच यांच्या हस्ते राजेश बुवा निक्कम यांच्या उत्कृष्ट आवाजासाठी खास 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. शागिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो सवन या ठिकाणी झालेला आहे. कार्यक्रम जसा जसा पुढे जाईल तशी तशी निश्चितच कार्यक्रमाला मित्रांनो रंगतदार मजा येणार आहे. कारण गेल्या वर्षी बुवांचा माझा एकच कार्यक्रम झाला होता आणि तब्बल आज 1 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे की आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांच्या आमने सामने आहोत. बरोबर ना? म्हणून बारी मित्रांनो ही बारीच होणार आहे. म्हणायचं आहे काय लांबोरे बुवा आता तुमच्या हातात घ्या पेन त्याच्या शाई बरीचशी भरलेली आहे तुमच्या पेनात आहे ना. कारण एकदा मित्रांनो जोरदार काय होऊन जाऊ दे MPSC परीक्षा शाहीर उत्तीर्ण झालेला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी माझ्या मंडळाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो. अशी प्रगती शाहीर करत राहा. आणि म्हणून बघा आजची बारी बुवा ही तब्बल 1 वर्षानं तुमची माझी बारी होती. आणि म्हणून आज खास तुम्हाला आणि मला पाहण्यासाठी हा जनसमुदाय जमलेला आहे. म्हणून काय म्हणायचं आहे बघा की सध्या चालू वातावरण हे पावसाचं आहे. बरोबर आहे ना? सध्या चालू वातावरण हे पावसाचं आहे. चांगलं वागणं हे काम प्रत्येक माणसाचं आहे. बरोबर त्यानं बघा दिसलं नाही तुम्हाला पण करतो मानाचा मुजरा. म्हणून म्हणायचंय की सध्या चालू वातावरण हे पावसाचं आहे. माणसाशी चांगलं वागणं हे काम माणसाचं आहे. हा मिठू मिठू करणारा पोपट लहान नाही तर काल्या तुझीच आहे. पोपट पंची नाही चालणार तुमची आज ती चालत असेल बाकीच्या भुवनकडे ते तुम्हाला खपवून घेत असतील. म्हणून आज लोक तुमच्यानी माझी गाणी ऐकायला आले तुला काहीतरी नवीन नुसतं पोपटासारखं. म्हणूनच म्हटलं यांची चोच गालीच आहे. हा पोपट काय लाल चोचीचा नाही बघा हा काल्या चोचीचा पोपट आहे. हो आणि डोक्यावरचं केस बॉटलला दाढीवरती आले गालपडावर आले. म्हणून बघा बुवा आज बारी निश्चितच इथून पुढे तुमचे आणि माझ्या 4 कार्यक्रम बाकी आहेत. आणि म्हणून बुवा गण आपल्या समोर ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
कसे वर्णू गणराया अरे कसे वर्णू गणराया मी रे तुझ्या गुणा मनामुखी घेता तुझे बाळ होतो आनंद माझ्या मना ओढ तुझी लागली देवा अरे ओढ तुझी लागली देवा आज या साऱ्या भक्त जना मग देण्या दर्शन यावे तू बाप्पा अरे तू या चतुर्थीच्या बघा मित्रांनो म्हणायचं आहे काय विषय गणाचा आपल्यापर्यंत पोहोचवतोय बोवाला सांगणे बोवा तुमच्या कानाची भोकाटा उघडा आणि ऐका बोवांचा गेल्या वर्षी गण होता आहे ना माझ्याच विरोधात बोवानी गायला होता विचार हा किती गाये आता काही नाही बदल गणातून आपल्या आईने म्हटलं की अगं आहे घरात गौरा येईल आणि बाप्पाला काय काय आणू मग बोवा माझा विषय असा आहे गणपती बाप्पाच्या आगमनाला काही मोजके दिवस बाकी आहेत मग त्या भक्ताच्या मनामध्ये ती कुजबूज चालू झालेली आहे बरोबर मित्रांनो प्रत्येकाला वाटतं चाकर बनायचं खास करून वाटतं की गावाला जाताना माझ्या बाप्पासाठी काय काय तयारी करू त्याच्यासाठी काय काय नेऊ ही उत्सुकता प्रत्येक भक्ताला त्या बाप्पाची लागलेली असते आणि तोच विषय गाण्यातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं की आला आषाढ हा सरता हे तो अहो आला आषाढ हा सरता मग येतो श्रावण फुलवाया भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया बाप्पा अरे वर्षानं तुझं आगमन होणार आहे एकदा निघून गेलास की वर्षभर हे डोळे तुझ्या वाटेकडे लागतात मग हा भक्त तुझ्या तयारीला लागलाय काय आणू माझ्या बाप्पासाठी काय करू त्याच्यासाठी तोच विषय हा भक्त बाप्पा तुझ्या चरणामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं 1 2 3 भक्त तुझ्या आठवणीमध्ये एवढा कसा मी झालाय तुझ्या तयारीला लागलाय माझ्या बाप्पासाठी काय घेऊ कुठल्या रंगाचं तोरण घेऊ कुठल्या रंगाची रांगोळी घेऊ कुठले झुले घेऊ कुठले फुलं घेऊ म्हणून म्हणायचंय हे तो
फुले वर लावाया घेईन दीप मला फुले लावाया घेईन दीप मला फुले वर लावाया घेईन दीप मला फुले फुलवताय चंदनी पाटलीनाय बनवाया फुलवताय चंदनी पाटलीनाय बनवाया भक्त लागलाय तुझ्या तयारी लागली बाबा पागलनाया 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 फरमाईश आलेला आहे निश्चित आला या ठिकाणी माझे बंधू आणि या मंडळाचे सर्व यावे तुम्ही श्री गणा जो माझा गण आहे दादांच्या ठिकाणी फरमाईश आलेला आहे 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे दादा निश्चित दुसऱ्या फेरीमध्ये आपली फरमाईशी पूर्ण केली जाईल मानाचा मुजरा करतो तसेच माझे बंधू खास प्रतीक कोकणचा आपल्या दिव्यामध्ये शक्तिदिव्याचे आयोजन करण्यात आले आहे शाहीर संदीपजी मोरे विरुद्ध आमचे मित्र शाहीर अनिलजी गराटे यांचा हा डबल बलीचा सामना रविवार दिनांक 18 ऑगस्ट सायंकाळी 7 वाजता जिव्हाळा हॉलमध्ये रंगणार आहे तरी सर्व रसिक राजानं या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे 151 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे माझे बंधू चंदन दादा धंडे गणपत दादा लांबोरे दादांच्या माध्यमातून गाण्यासाठी खास करून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो आणि म्हणून बघा मित्रांनो 9:15चा टायमिंग आहे आणि हा बसा ह्या नावाची जागा करा आणि म्हणून बघा स्तवन निघन झालेला आहे आता कार्यक्रमाची मित्रांनो खरी रंगतदार मजा खरी गंमत ही गवळणीपासून होते तुम्ही झोपले का झोपाले झोपलो नाही ना असू द्या कारण निश्चित मित्रांनो कार्यक्रमाची मजा मी माझ्या परीनं तुमचं जेवढं मनोरंजन करता येईल तेवढे मी निश्चितप्रमाणे करणार आहे कारण बुवांचा मी माझा गेल्या वर्षी एक कार्यक्रम झाला होता आणि बुवा त्या बारीमध्ये यांना गर्व बराच आहे बुवा जाता जाता बोलून गेले होते की म्हणतात अशी सुपारीची खंडा म्हणतात मी काही थुकून टाकलेली आहे बुवा तुमच्याकडे 2च सुपारी आहे खंडा पण अडकीता त्याला माझा आहे बुवा लक्षात ठेवा
लांबोऱ्यानो ओ लांडोऱ्यानो, तुमची सुपारी बुवा अशी तुमची खंड आहेत ना दोन बुवा, त्याला असं अडकी त्याला आम्ही शाप कत्री बघून टाकी शाप त्याची बुवा पडून सांगतोय. हा चे खंड तुमची जी खंड आहेत ना बुवा दोन, त्याला असं अडकी त्याला आम्ही बुवा हा शाप बारीक बुवा कत्री मारून ठेवीन त्याची. आणि म्हणून बुवा घोडण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अरे नंदाचा हरी तू आहेस भलताच हरामखोर, की नंदाचा हरी तू आहेस भलताच हरामखोर. ह्या दुधाच्या शिंक्याचे घरी आणि येऊन का कापतोस दोर. देवांचा तू देव मनमोहना तू, अरे देवांचा देव मनमोहना तू कसा बनलास चोर. अरे देवांचा देव मनमोहना तू कसा बनलास चोर. माताने सांगता यशोदेला कान्हा, अरे ही राधा आज तुला देईल मार. कान्हा ए माझ्या सावल्या आहे ना, सावला आवला कावला ए माझ्या सावल्या. हो मॅचिंग आहे, मॅचिंग बघा ना मॅचिंग आहे बुवा. बुवा कसं मॅचिंग आहे, बोबाड आणि दाढीचा कलर एकच आहे. म्हणून बघा ए माझ्या श्रीहरी राधा तुला गव्हाणीतून काय सांगते लक्ष देऊन ऐक म्हणून म्हणायचं आहे. हे अरे अरे काया रे वनमाया, हे अरे अरे काया तू रे वनमाया. अरे तू समजून घे राधी. मला त्यानं तुम्ही तुमचा पण आता हातात घ्या म्हणून म्हणतो बघा. हे अरे अरे काया तू हे वनमाया, मग तू समजून घे राधी. जेव्हा धरते मी चोरी करताना, अरे जेव्हा धरते मी चोरी करताना, मग तुझी आई घालतोस का मधी. तुला जेव्हा धरते मी चोरी करताना, मग तुझी आई घालतोस का मधी. आता झोपत आहे ना, आता काळ्या चौथीची चोट लाल होईल बघा आहे ना. आता काळी चोट लाल होईल बुवाची, वर्ण खाल्लं बुवा सगळंच लाल होतील. पण बुवा माझा विषय असा आहे, राधा म्हणते कानाला काना रात्री अपरात्री आमच्या घरात येतोस, आमच्या बह्याधुराची नासाडी करतोस बरोबर आहे ना. आणि आम्ही तुझ्या खोड्या जर तुझ्या आईकडे सांगून सुद्धा तू तुझ्या आईचं ऐकत नाहीस, मग आमच्या घरात तुम्ही चोऱ्या करतोस तरी कशाला. बरं करतोस तो करतोस आणि स्वतःच्या आईशीला पण मध्ये घालतोस. वा मी तुम्हाला शिवी दे आहे ना, मी तुम्हाला शिवी दे. माझा विषय ऐका. हा तुमच्या सुपारीच्या खंडाना राग येऊन देऊ नका बुवा. आणि म्हणून म्हणतोय माझा विषय असा आहे बुवा, राधा सांगते कृष्णाला की जे तुझ्या आणि माझ्यात जे काही भांडण आहे का ना, ते फक्त आणि तुझ्या माझ्यातच राहू दे. आई कशाला घालतोय, तुला काय हाय काय लागणार आई घालायची. म्हणजे जे काय तुझं आणि माझं भांडण आहे ते आपल्या दोघांना पुरतून राहू दे ना. दोघात तिसरा आता सगळा इसरा कशाला हवी अशी जमान्यामध्ये. एवढाच बुवा विषय आहे एवढाच. आणि म्हणून बुवा चे भण चे भण इथं येऊन नाच्यासारखं नाचायला लागलो दुसऱ्यावर एक बुवा शाप कपडे फाडीन तुमचं म्हणायचंय. अरे अरे काळ्या रे वनमाळ्या, हे अरे अरे काळ्या रे वनमाळ्या, तू समजून घे राधी. हे अरे अरे काळ्या रे वनमाळ्या, तू समजून घे राधी. जेव्हा धरते मी चोरी करताना,
धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी तुझी आई घालतोस का मधी क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी हे काळ्या वनमाळ्या समजून घे राणी हे काळ्या वनमाळ्या तू समजून घे राणी क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी अरे रात्रीचा येऊन दगड खाऊन जीवाची मजा जीवाची मजा तू जीवाची मजा अरे खुकुळाचा तू असून राला सुरली तुला लाजल्या अरे दादा तुला काय म्हणते जर तुला एवढं प्रेमाने दही कमी खायला देते तरी पण तुझ्या राजाच्या घरात येऊन चोरी करतो की आग्रह तुला कधी येणार म्हणून म्हणायचंय तुला कधी तुला कधी क्षमा धरते मी चोरी करताना क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई का घालतोस मधी क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी किती वेळा या राधेनं तुला केलं आहे रे माफ आणि समजून चुकली तुला गाणा केला डोक्याला ताप अरे कसं गायला तू नाही आमचा वादी कसं गायला तू नाही आमचा वादी क्षमा धरते मी चोरी करताना ओ नानो क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई का घालतोस मधी क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई का घालतोस मधी चोरी करताना तुझी आई घालतोस मधी क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस मधी हे आपल्या काढा हे वनमाळ्या ओ समजून घे राणी अरे काळ्या वनमाळ्या तू समजून घे राणी अरे तुला धरते मी चोरी करताना मग तुझी आई घालतोस का अरे तुझी आई घालतोस का मधी वा हा आता कधी ते तुमचं तुम्ही ठरवा आणि म्हणून बघा कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा म्हणून माझ्या विषयाचं विश्लेषण करतोय म्हणायचं आहे काय बघा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं कोणत्या सद्गुरूने चोळी पातळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय आणि शाहीर माझ्या विषयाची खरी ती भाषा आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे कारण वा तुम्ही भले तुमच्या क्षेत्रामध्ये निश्चित हुशार असाल कारण त्यांचा मोठा अभ्यास आहे ना त्यांचा सगळाच मोठा आहे
बघा ना, अंगा मासा अगदी दाढी बिडी कंडा पण बुवा मोठच आहे, होय ना. आणि म्हणून शाही, तुम्ही तुमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये निश्चित मोठे असाल, या कलेत देखील तुम्ही माझ्यापेक्षा मोठेच आहात. म्हणून आज बुवा, गेल्या वर्षी पण मी तुम्हाला माझा विषय दिलाय आणि आजही देतोय. अपेक्षा करतो की आज कुठेतरी माझ्या विषयाला हात घालाल बुवा. हो, पण जर बुवा जर नाही ना, वडाची साल जर बुवा वांग्याला लावली तर वाटी वस्त्र घेऊन बुवा शाप हादरून टाकीन तुम्हाला. म्हणून बघा, शेवटचा विषय आपण भारी संभवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अहो या शक्ती तुऱ्याच्या सामन्यात बुवा तुम्ही घालू नका हो. या शक्ती तुऱ्याच्या सामन्यात अहो तुम्ही घालू नका हो घोळ. मग आधी मायेचा आणि शिवाचा बुवा आज इथं जमलाय मी. वा, आज मी माझी आधी माया श्रेष्ठ करून जातोय बुवा, तुम्ही तुमचा शिव श्रेष्ठ करून जायचा आहे. म्हणून म्हणायचं आहे की शक्ती तुऱ्याच्या सामन्यात बुवा तुम्ही आज घालू नका हो घोळ. आधी मायेचा आणि शिवाचा इथे जमला यमी. मग तुमचा शिवश्रेष्ठ करण्याची आहे तुमच्याकडे आज चांगलीच वेळ. नाहीतर ही आधी माया बुवा तुमचा इथून जाईल करून खेळ. आणि म्हणून बुवांच्या भाषेत पैसा आलं. शाही राजेश निकम, ढोलकीपट्टू नयन दादा, नागेश दादा यांच्याकडून खास किरण दादा माळी यांच्याकडे 101 रुपयाच्या पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. तसेच मुनामिका दळवी गाणं चोरू चोरू न पाहत 101 रुपयाच्या पारितोषिकाला निश्चित दुसऱ्या बारीमध्ये आपल्या फरमाईश या ठिकाणी जसा असा मित्रांनो वेळ मिळेल फरमाईश घेत राहील. तसेच मित्रांनो या ठिकाणी शेवटचा विषय गातोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तत्पूर्वी येत्या 22 तारखेला 22 जुलै 2024 रोजी माझे कीबोर्ड प्लेअर आज काही कारणास्तव कार्यक्रमाला हजर राहिले नाही. माझे बंधू पंकजदादा काताडे दरवर्षी प्रमाणे मित्रांनो यावर्षी देखील माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी दादांच्या माध्यमातून एक पर्वणी आहे. दादांचा गणपतीचा जो गण आहे 2024 मधला, तो लवकरच 22 तारखेला आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहे. आणि म्हणून मित्रांनो निश्चित साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ दापोली या चॅनलला जाऊन सर्वांनी सबस्क्राईब करायचंय आणि तो गाणे या ठिकाणी पाहायचंय. त्या गाण्यावरती दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील प्रेम करायचं आहे. म्हणून बघा बुवा, शेवटचा बार तुमच्या सोडतोय. म्हणायचं आहे काय बघा, की आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरु भेटा. हो आधी मायेचा सवाल छोटा मग देण्या उत्तर गुरुला भेटा. शिव करून दाखव मोठा रे, नाहीतर करीन तुझा चमन गोटा. ओ अरे शिव करून दाखव मोठा रे, नाहीतर करीन चमन गोटा. वा ओ रामरानो, आता आल्यावर बघा नाचा कसा नाचेल बघा, कावळा बावळा मध्ये आल्यावर. म्हणून बुवा चमन गोटा ना नुसता करायचं बुवा, जे दिसत नाही ते पण भाजून टाकीशी आपण. म्हणून म्हणतोय बुवा, हा तुम्ही मला माहितीये बुवा, तुम्ही आल्यावर तुम्हाला सांगितलंय हा नुसती पोपट पंची बुवा कामाची नाही. हा तर 50 रुपयाची बुवा कोणाला 5 दिल ना तर तो पण रात्री शिवाय देत बसेल. म्हणून गाण्यातल्या लोकांना काय दिलं गाण्यातलं बुवा. म्हणून म्हणायचंय अरे आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर करीन चमन मोठा. शिव करून दाखव मोठा नाहीतर करीन चमन मोठा. शिव करून दाखव मोठा नाहीतर करीन चमन मोठा. शिव करून दाखव मोठा नाहीतर करीन चमन मोठा.
मनापासून निर्माण झाला माय बाप कोण हो विद्याला मनापासून निर्माण झाला माय बाप कोण हो विद्याला मनापासून निर्माण झाला माय बाप कोण हो विद्याला त्याचा शोधाय फिरतो वाटा त्याच्या शोधाय फिरतो वाटा नाहीतर करीन चमन मोठा जीव करून दाखव मोठा नाहीतर करीन चमन मोठा करून दाखव मोठा नाहीतर करीन चमन मोठा जीव करून दाखव मोठा नाहीतर करीन चमन मोठा आधी वयचा वाद छोटा येण्या उत्तर गुरुना भेटा आधी वयचा वाद छोटा येण्या उत्तर गुरुना भेटा शिव करून दाखव मोठा शिव करून दाखव मोठा नाहीतर करीन चमन मोठा शिव करून दाखव मोठा नाहीतर करीन चमन मोठा आर शिव करून दाखव मोठा नाहीतर तुझा करीन चमन मोठा. आणि म्हणून मित्रांनो ज्या पद्धतीनं मला माझ्या प्रथम फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला त्याच तऱ्हेने शाहिरांना देखील त्यांच्या प्रथम फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो. शाहिरांना देखील एक विनंती आहे बुवा तुम्हाला जेवढी आपटायची तेवढी नेता आपटा तुम्हाला जशी बुवा बारी आज करता येईल तशी निश्चित तुम्ही तुमच्या पद्धतीने बारी करा. या ठिकाणी बुवांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीने माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपली असे जाहीर करतो. धन्यवाद. Thank you.